नमस्कार. MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर मित्रांनो, रक्षाबंधन सणाच्या आधीच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास धडाक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या अवघ्या 24 तासांमध्ये राज्यातील तब्बल 80 लाख महिलांच्या खात्यात सरकारकडून ही रक्षाबंधनाची खास ओवाळणी वर्ग करण्यात आली आहे. या संदर्भात स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी MH9 मराठी न्यूजशी बोलताना मोठी माहिती दिली आहे. जुलै महिन्यात 1,35,00,000हून अधिक पात्र महिलांचे अर्ज मंजूर झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT करणं हे प्रशासनासमोर एक मोठं आव्हान होतं. पण कालपासूनच या प्रक्रियेला वेगानं सुरुवात झाली. काल पहिल्या टप्प्यात 30 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर आज पहाटे 3:45 वाजेपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करून आणखी 48 लाखापेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. ज्या महिलांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत, त्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. आज दिवसभरात आणि उद्या उर्वरित सर्व पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या वर्षीचं रक्षाबंधन महिलांसाठी खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. तर ही होती लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्रातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगाने पाहण्यासाठी MH9 मराठी न्यूजला आताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींपर्यंत आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.